रावेरमध्ये कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा. बाजार समितीत कामगारांचा गौरव, योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन. 1 मे हा दिवस संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. या दुहेरी औचित्याचे महत्त्व लक्षात घेऊन रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कामगार दिन विशेष उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात बाजार समितीतील सर्व कामगार बांधवांचा सन्मानपूर्वक सत्कार करून त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा देण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कामगारांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कामगारांमध्ये विशेष आनंद आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले. दैनंदिन कष्ट करून समाजाची घडी सांभाळणाऱ्या कामगारांना अशा प्रकारे सन्मानित केल्याने त्यांच्या मनोबलात निश्चितच वाढ झाल्याचे चित्र दिसून आले. याप्रसंगी बोलताना पद्माकर महाजन यांनी कामगारांच्या जीवनातील अडचणी, त्यांच्या हक्कांचे महत्त्व आणि शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की कामगार हे केवळ श्रम करणारे घटक नसून ते देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या कष्टामुळेच उद्योग, बाजारपेठ आणि शहरांचा विकास घडतो. त्यामुळे त्यांच्या सन्मानासोबतच त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसेच त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देताना कामगारांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, नोंदणी प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधा याबाबत मार्गदर्शन केले. कामगारांनी स्वतःच्या हक्कांविषयी जागरूक राहणे आणि शासनाच्या योजनांचा योग्य वापर करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात नगराध्यक्षा संगीताताई भास्कर महाजन यांनीही कामगारांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की रावेर शहराच्या प्रगतीमध्ये कामगारांचे योगदान अमूल्य आहे. त्यांचा सन्मान करणे म्हणजे समाजाचा पाया मजबूत करणे होय. त्यांनी पुढे कामगारांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही आश्वासन दिले. यावेळी सोपानदादा पाटील, अनिल अग्रवाल, अमोल पाटील, अर्चना पाटील, परमिला पाटील, सीमा जमादार, योगिता चौधरी, दिलीप हिरामण पाटील, योगेश पाटील, मेहमूद शेख आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. सर्व मान्यवरांनी कामगारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आली होती. उपस्थित कामगारांनीही या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे कामगारांना प्रोत्साहन मिळते आणि समाजात त्यांच्याबद्दल आदराची भावना अधिक दृढ होते, असे मत अनेकांनी व्यक्त केले. कामगार दिनानिमित्त रावेरमध्ये झालेला हा उपक्रम केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता सामाजिक जाणीव निर्माण करणारा ठरला. कामगारांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या कष्टांची दखल घेणे आणि त्यांना योग्य सन्मान देणे ही काळाची गरज असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. अनवार अली की रिपोर्ट. आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन व कामगार दिन. या महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्व हमाल मापाडी यांना सर्वांच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये सर्व मार्केट कमिटीचे सर्व संचालक व सर्व कामगार व हमाल मापाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहे. आज या ठिकाणी त्यांचा सन्मान करणं हे गरजेचं होतं. या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये सर्व कामगारांना बोलून हमाल मापाडी यांचा सत्कार करून त्यांना कामगार दिनाच्या या ठिकाणी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. आणि दरवर्षी या ठिकाणी एक कार्यक्रम होत असतो. मी या ठिकाणी माझ्या मनोगतामध्ये सांगितलं की हे जे कामगार हमाल मापाडी जे आहे, आपल्या रावेर तालुक्यात कितीही मोठे व्यापारी असले, कितीही मोठे शेतकरी असले, तरी ह्या कामगार व हमाल मापाडी जोपर्यंत आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांचं कोणतंही काम होऊ शकत नाही. या ठिकाणी एक दिवस जरी सर्व कामगारांनी जर संप केला किंवा गैरहजर राहिले तर मार्केट हे बंद असते. परंतु असं त्यांना कधी न करता सर्व एक गरीब परिस्थितीतले सर्व हमाल मापाडी या ठिकाणी आहे आणि त्यांच्या मागे सुद्धा त्यांचा परिवार आहे. आज ते 2 पैसे कमवतील तर संध्याकाळी त्यांच्या मुलाबाळांना जेवण मिळते, अशी त्यांची परिस्थिती आहे. मी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कारसुद्धा करतो. आणि आपण सर्व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक व गावातील सर्व मान्यवर मंडळी या हमाल मापाडी व कामगारांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या परिवाराला काय अडीअडचणी असतील, त्यांचं भविष्य पुढे काय, यासाठी आपण सर्वांनी चर्चा करून त्यांच्या भविष्यासाठी आपण काम करावं. आणि या ठिकाणी कामगारांसाठी एक भवन व्हावं, या एक जुनी मागणी आहे. परंतु त्याचा पाठपुरावा आपण आजपर्यंत केला नाही. मी आपल्या सर्वांचे, आपले लाडके
या रावेर तालुक्याचे आमदार अमोलदादा जावळे यांच्या माध्यमातून किंवा मार्केट कमिटीच्या माध्यमातून किंवा रावेर लोकसभेच्या आमच्या मंत्री रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून या ठिकाणी कामगारांसाठी एक भवन व्हावं व शेतकरी सुद्धा या ठिकाणी जेव्हा त्यांचा माल या ठिकाणी पाठवतात त्यांना सुद्धा या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, आरामाची व्यवस्था व्हावी अशा पद्धतीने आपण चांगले नियोजन करू आणि एक निवेदन तयार करून आपण त्याचा पाठपुरावा करावा व सर्व हमाल मापाडी कामगार यांच्या पाठीशी आपण उभं राहून 100% त्यांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या आपण 100% पार पाडण्याचा प्रयत्न करू. या निमित्ताने सर्व कामगार दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.